एक मुद्दा नेत्या राजकारण्यांचा निघाला. म्हणजे थोडं काम करतात आणि त्याची जाहिरात इतकी मोठी करतात सोसायट्यांवरती आणि सोसायट्या सुद्धा दिमाखात त्यांची नेमप्लेट लावली असते, की यांच्या सहकार्याने झालं, निधीतनं झालं आणि साधे प्रयत्न झाले तरी प्रयत्नातून झाली म्हणून भली मोठी पाटी लावतात. ते लाव. पण मुळात राजकारण्यां जसं आपण म्हणतो, की गव्हर्नमेंट अकाउंटेबिलिटी असते. एक पब्लिक अकाउंटेबिलिटीचा पण खूप मुद्दा महत्वाचा असतो. पब्लिक आणि गव्हर्नमेंट यांच्यामध्ये एक समन्वय असावं, एक चांगलं नातं असावं, संवाद व्हावा, असं साधारणतः आपण राज्य आणि प्रशासनामध्ये आपण बोलत असतो, की हा पब्लिक पार्टिसिपंट हे व्हायला पाहिजे, पार्टिसिपेशन व्हायला पाहिजे. पण राज्यकर्त्यांना कोणी बोलतच नाही, कोणी अकाउंटेबलच ठरवत नाही किंवा आपल्या अधिकाराची काही जाणीवच नाही लोकांना, की हे मुद्दे आहे आणि याच्यासाठी मी त्याच्या कार्यालयात जाऊन धडका मारेन, सातत्यानं प्रश्न विचारेल. एक फक्त आता अलीकडे आपण काय बघतो, की माझ्या सोसायटीतलं एक जिमचं काम करावं, फरशा बसवून द्याव्या, आणखी काही सोसायटीतली वॉल कंपाऊंड द्यावी, फेन्सिंग करून द्यावं. इतकं एक लिमिटेड फक्त हेतू ठेवून आपण काम करतो. पण एक वसाहत म्हणून, एक कॉलनी म्हणून जे काही आपले प्रश्न आहेत, ते आपण त्याच्याकडे काही लोक डोळसपणे बघत नाही. यावर आपण हे बोललो. पण राज्यकर्त्यांनाही उलट काही फार वाटत नाही. म्हणजे राज्यकर्त्यांना हे कळून चुकलं, की ही यांची अशी थोडी थोडी सोसायटीमधली कामं केली, की आपण सुरक्षित होतो, आपले मतदार सुरक्षित होतात. असं एक नवीन अत्यंत वेगळ्या पद्धतीचं राजकारण जन्माला आलेलं आणि तो पॅटर्न तुम्हाला संबंध मुंबईपर पाहायला मिळतो. मग त्यात बगीचे नसतात, खेळासाठी मैदान नसतं, म्हणजे आणि त्याच्यासाठी कोणी फार प्रयत्न करत नाही. मनोज, म्हणजे कुपरेज मैदान जे आहे, जे फुटबॉलचं मैदान आहे, त्या फुटबॉलच्या मैदानानंतर मुंबईमध्ये मोठी मैदानं फुटबॉलसाठी झालीच नाही आहेत. हो. म्हणजे इतकी वर्ष झाली त्या ब्रिटिश काळात ते मैदान झालं. त्याच्यानंतर आपण बघतोय की मोठी मैदानं ही झालीच नाही आहेत. म्हणजे क्रिकेटचं पण मैदान वानखेडे स्टेडियम नंतर आत्ता कुठे काही वर्षांपूर्वी कांदिवलीला एक स्टेडियम झालं. पण मोठी मैदानं ही बॉम्बे हॉकी असोसिएशनचं चर्चगेटला मैदान आहे आणि वसई, विरार, बोरीवलीवरून तिथे जावं लागतं इतक्या दुरून. मधल्या टप्प्यात आहेत, म्हणजे प्रायव्हेट आहेत, पैसे देऊन करायला लागतं किंवा पण सरकारी जी असायला पाहिजेत, सरकारी जे इन्फ्रास्ट्रक्चर आपण जे म्हणतो, की आपल्याकडे आपण पब्लिक स्पेसेस हे विसरून गेलेलो होतो. बरोबर. आणि लोकांचं जरी तुम्ही घरं बांधली आणि त्यांना बाकी बेसिक सुविधा दिल्या, तरी पण त्यांना बाग बगीचे आणि त्यांना फिरण्यासाठी, त्यांच्या व्यायामासाठी जागा असायला पाहिजे. ही कॉन्सेप्ट सगळ्या जगभरात आहे, पण ती मुंबईमध्ये श्रिंक होताना दिसतेय, ती कमी होताना दिसतेय. बिल्डर जे आहेत ते बिल्डिंगी मोठ्या उभ्या करतात, कॉम्प्लेक्सेस उभ्या करतात आणि त्याच्यामध्ये ज्या आरजी प्लॉट ज्याला म्हणतो, रिक्रिएशनल ग्राउंड प्लॉट म्हणतो, ते बीएमसीचे म्हणून घेतात, ज्याचा ऍक्सेस हा बाहेरच्या लोकांना नसतो त्या कॉम्प्लेक्सच्या. बरोबर. पण ती बाहेरची माणसं पण ती नागरिकच आहेत ना ती. अर्थात. आणि ती नागरिक त्या ज्या पब्लिक अमेनिटीज आहेत त्याच्यापासून ते वंचित का, त्यांनी का ठेवावं? बरं, आपण म्हणतो की म्हणजे बिल्डर्स आहेत, ते त्यांच्या पॅटर्न प्रमाणे, अजेंडाप्रमाणे काम करा. म्हाडा तर जनकल्याणासाठी आहे. म्हाडाला इतकं कळू नये की एखादी वसाहत आपण प्रतीक्षानगर आणि सायन कोळी म्हणजे मोठी तयार करतो, तर त्या इतक्या मोठ्या वसाहतीमध्ये पत्रकार असतात, जजेस असतात, सामान्य लोक असतात, LIG कुटुंबातले, अल्प मध्यम उच्च कुटुंबातले पण लोक राहतात. पण सगळं असताना त्यांना अजिबात हे वाटत नाही की एक रिक्रिएशन ग्राउंड व्हावं, त्यांना अजिबात वाटत नाही की गार्डन चांगलं असावं. हे अलीकडच्या काळामध्ये काही बदल झाले आणि मग त्यातही काही कुणाचाही कंट्रोल नसतो. त्यात मग सिगरेट पिणारे, दारू पिणारे, त्यांचा उच्छाद असतो. काही लोक जातात, स्त्रिया फिरायला वगैरे. म्हणजे म्हाडाची जी काही अकाउंटेबिलिटी होती वसाहत निर्माण करताना, तिच्याकडे तुम्ही कसं बघता? म्हाडाने ज्यावेळेला ही वसाहत निर्माण केली त्यावेळेला पहिल्यांदा त्यांना ही घरं विकली जातील याच्याबद्दल खात्रीच नव्हती. अच्छा. कारण इथे यापूर्वी इकॉनॉमिकली विकर सेक्शनसाठी काही घरं बांधली गेली, ती अजिबात कोणी घ्यायला आलं नाही. कारण हा भाग जो होता, या भागाबद्दल बऱ्याच प्रकारच्या तक्रारी होत्या. इथे अनेक तडीपार लोक येऊन राहतात आणि ती लुटतात वगैरे, अशा प्रकारचं होतं. ज्यावेळेला 2005ला आम्ही जेव्हा इथे राहायला आलो त्यावेळेला इथं टॅक्सी मिळणं मुश्किल होतं, टॅक्सीवाले आतमध्ये यायचे नाहीत. पण नंतर सगळी परिस्थिती बदलली. 10,000 घरांची ही वसाहत आहे आणि ही खूप चांगली माणसं इथे राहत आहेत, अतिशय चांगल्या पोस्टवरती असणारी माणसं, बिझनेसमन. त्यानंतर जजेस सोसायटी आहे, जवळपास 150हून जास्त पत्रकारांना इथे अशोक चव्हाण यांच्या काळामध्ये फ्लॅट्स मिळालेले आहेत. आणि आता तर
पोलिसांच्या वसाहती सुद्धा इथे झालेल्या आहेत. त्यामुळे एक चांगली वसाहत इथे निर्माण झाली. पण म्हाडाने या वसाहतीकडे दुर्लक्ष केल्यामुळं जो या वसाहतीला गरजेचं जे अम्युनिटीज लागतात, ज्याच्यामध्ये रिक्रिएशन ग्राउंड्स असतील, बाग बगीचे असतील, हे अजिबात इथे दिलेले नाही आहेत. प्रत्येक म्हाडा लेआउटला एक समाज कल्याण केंद्र आहे. हे समाज कल्याण केंद्र इथे दिलेलं नाहीये. त्यामुळे इथल्या लोकांना अशी काही सिस्टीम नाहीये की ज्याच्यामध्ये त्यांचे काही पर्सनल फंक्शन्स वगैरे असतील ते करण्यासाठी काही समाज कल्याण केंद्र इथे आहे. आपण बघतो बांद्र्याला आहे, कुर्ल्याला आहे, सगळीकडे आहे. सगळे म्हाडा वसाहतीमध्ये, पण इथे अजिबात त्यांनी दिलं नाही. बरं, हे का दिलं नाही याचा जाब राजकीय नेत्यांनी विचारला पाहिजे होता, तो त्यांनी विचारला नाही. आणि राजकीय लोकांनी स्वतःच्याच नावावरती इथले भूखंड करून घेतले.